गुरुदत्त मल्टी सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण सॉलिड स्टेट मधील पॅकिंग इफिशियन्सी ऑफ FCC इन क्रिस्टल लॅटिस या संदर्भात आपण पाहणार आहोत. packing efficiency of metal crystal in phase center cubic lattice or CCP or HCP lattice. स्टेप फर्स्ट आहे radius of particles oblique sphere. The corner particles are assumed to touch the particle at the center of phase ABCD. ह्याचा मिनिंग असा होतो, कॉर्नर ऑफ पार्टिकल्स म्हणजे कॉर्नरला जे पार्टिकल्स आहेत क्यूबच्या ते कोणाला टच होतात, आर अज्युम टू टच द पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ फेस ABCD. म्हणजे ABCDच्या सेंटरमध्ये जो स्पियर आहे त्याला काय होतात, टच होतात. इथं आपण पाहणार आहोत द ट्रायंगल ABC is right angle triangle with angle ABC 90 degree. अँगल ABC हा दिसतोय आपल्याला, बी अँगल जो आहे हा बी अँगल हा 90 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणून अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर AB स्क्वेअर आणि नंतर आहे BC स्क्वेअर. AB जी आहे ही AB आणि ही आहे BC. AB ही एज लेंथ आहे आणि BC सुद्धा एज लेंथ आहे. मग AB चा स्क्वेअर असल्यामुळे A स्क्वेअर, B चा स्क्वेअर असल्यामुळे BC चा स्क्वेअर असल्यामुळे A स्क्वेअर. A स्क्वेअर टू A स्क्वेअर येतं. इथं दिलेलं आहे बिकॉज AB इज इक्वल टू BC इज इक्वल टू A. एज लेंथ आहेत. हेन्स दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला आपण, ह्या दोन्ही साईडचा जर स्क्वेअर केला AC स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअरचा, हेन्स AC इज इक्वल टू काय आता √2A. त्यानंतर फिगर 1.1 FCC युनिट सेल shows that AC is equal to 4R. AC is equal to 4R. मग आपण काय करतोय, रेडियस ऑफ स्पियर आपण काय करतोय, आपला पॉइंट आहे रेडियस ऑफ स्पियर, रेडियस ऑफ पार्टिकल. मग हा AC जर पाहिला आपण इज इक्वल टू 4R कसा येतो, हा एक R, हे 2R म्हणजे इथे एक आहे हा R आणि हा एक R, म्हणजे 1 2 3 आणि 4. म्हणजे देअरफॉर AC इज इक्वल टू काय येणार, 4R येतं. सबस्टिट्यूशन फॉर AC फ्रॉम इक्वेशन 1.13 गिव्स, म्हणजे 1.13 जे दिलेलं आहे तिथे AC ची व्हॅल्यू टाकणार आपण. √2A इज इक्वल टू काय येणार आपला 4R, और R इज इक्वल टू √2 म्हणजे हा मल्टिप्लायड इकडे गेला का डिवाइड होईल, काय येणार इथं आपला 4 इंटू काय येणार A. आपल्याला माहिती आहे ह्याची जे आपल्याला अंडर जो आहे ना, अंडर हा आपल्याला घालायचा आहे. आता हे किती टाइम्स येईल आपला, हा किती टाइम्स येईल आपला इथं पाहणार आहेत आपण. ह्याच्यामध्ये पाहू आता, हा जो 4 आहे हा 4 जर अंडर मध्ये द्यायचा लिहायचा असेल आपल्याला अंडर मध्ये, तर किती वेळा लिहावा लागेल हा 4 आपल्याला. हा अंडर मध्ये आपल्याला 4 जर लिहायचा असेल तर अंडर मध्ये किती वेळेला आपला हा अंडर किती येईल आपला 2 येणार आपला √2 येणार इथं. पुन्हा काय येणार अंडर काय येणार इथं पुन्हा 2 येणार आणि त्याच्यानंतर पुढे स्टेप आहे पुन्हा अंडर काय येणार आपलं इथं पुन्हा काय येणार 2 येणार. त्याच्यानंतर पुन्हा अंडर काय येणार आपला इथं इथं पुन्हा आपला अंडर काय येणार इथं 2 येणार. म्हणजे हे जर चेक केलं आपण, हे आपण पाहतोय हे जर पाहिलं आपण तर काय येईल अंडर √2 हा √2 एक वरचा आणि हा कॅन्सल होतात
हे दोन्ही पण काय होणार आपल्या याच्यामध्ये कॅन्सल होणार. आणि हा √2 इंटू √2, तर काय येणार व्हॅल्यू होती 2. आणि नंतर हा शिल्लक काय राहतो √2. त्याच्यामुळे r इज इक्वल टू काय येणार a/2 इंटू √2. व्हॅल्यू जे आहे ते व्हॅल्यू काय ते पाहिजे येते. म्हणजे आपलं हे क्लिअर झालं असेल. हे कशामुळे आलं? 4 म्हणजेच काय सांगितलं आपण? 4 म्हणजे कशाचा स्क्वेअर आहे? हा 2 चा स्क्वेअर आहे. पण तो जर अंडर मध्ये जर लिहायचा असेल तर की √2 किती वेळा लिहायला लागेल आपल्याला? √2 जो आहे तो किती 4 टाइम्स लिहावा लागेल. आणि 4 टाइम्स लिहिल्यानंतर काय होतं पहा याच्यामध्ये? 4 टाइम्स लिहिल्यानंतर याच्यामध्ये काय होतं? हा एक वरचा आणि हा एक कॅन्सल होतो. √2 येतं आणि व्हॅल्यू जी आर ची r इज इक्वल टू काय a/2 इंटू काय येणार √, काय येते 2 येते. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे आपली सेकंड स्टेप. रेडियस ऑफ स्फिअर आपण काढला. आता व्हॉल्यूम ऑफ स्फिअर आपण काढणार आहोत. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू 4/3 πr³. सबस्टिट्यूशन फॉर r फ्रॉम इक्वेशन 1.14 क्यूब्स. सबस्टिट्यूट करायचं आपल्याला r ची व्हॅल्यू जी आहे. r ची व्हॅल्यू सिंपल आपल्याकडे दिली आहे. r ची व्हॅल्यू 4/3. व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल इज इक्वल टू 4/3 πa/2 इंटू √2. आपण त्याचा काय करणार? क्यूब करणार. पुढे जर पाहिलं आपण याच्यामध्ये काय येते? आता याचा क्यूब आपल्याला सगळ्यांना क्लिअर आहे. आता हे आपण सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह करताना क्लिअर आहे ए क्यूब इथं आला आपला 4/3 आहे, पाय आहे तसाच ए क्यूब आहे. आता ह्याचा आपण क्यूब करणार आहोत. आता ह्याचा क्यूब करताना काय होतं? 2 चा क्यूब किती आहे? सिंपल आहे. 2 चा क्यूब किती? 8. आणि आपण ज्यावेळेस √, जे आहे हे √, जे आहे 2, √2 3 टाइम्स ज्यावेळेस लिहितो, √2 3 टाइम्स लिहिणार आपण, त्यावेळेस √2 इंटू 2 √2 व्हॅल्यू येते 2. आणि आपली इथे किती आलेले आहे? इथं आहे आपलं समजा काय आहे थोडक्यामध्ये. आता इथं पाहतोय आपण इथं काय येणार आपला पाहते आपण. हे तर डायरेक्ट लिहिल्यानंतर आपल्याला समजेल चांगलं. इथं काय पाहतोय आपण इथे येणार काय r ची व्हॅल्यू आपण टाकली a/, काय येणार 2 इंटू √2. ह्याचा a चा क्यूब a क्यूब येतो. आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. सिंपल आहे हे सॉल्व्ह करायचं, का अवघड नाहीये. काय करणार 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. बेदुने 4, 4 दुने 8. 8 व्हॅल्यू येणार आपली इथं. आपण अंडर सॉल्व्ह करतोय. हे काय येणार 8 व्हॅल्यू येणार. हे खाली जे आहे सॉल्व्ह करतोय आपण. हे ह्याच्या खाली हे आहे असं आहे. आता काय येणार 8 इंटू काय येणार इथे येणार काय आपलं इथं लिहिणार आपण √2 म्हणजे काय येणार आपला इथं लिहिणार आपण इथं लिहिणार काय येणार 2 इंटू काय येणार इथे येणार √2 येणार 2 इंटू √2. कसा येतो 2 इंटू √2? कारण 3 टाइम्स केला आपण. 3 टाइम्स केल्यानंतर काय होतं याच्यामध्ये 3 टाइम्स केल्यानंतर √2 इंटू 2 2 आला. मग आता हा जो आहे काय येणार आहे आपला इथे लिहिणार आपण. इथं वरचे आहे 4 1 इथे येणार 4 1 4. इथे 4 दुने काय येणार आपला इथं 8 येणार. 4 दुने 8 येणार. आणि 2 दुने 4 आणि 4 त्रिक किती येतो काय इथं 12 येतो आपला. 4 त्रिक काय होतो 12. आणि √ आहे असं लिहितो. मग वरची हल्ली जी आहे अशी लिहिली इंटू a क्यूब / 12 इंटू √2. कसा आला आपला आता आपण क्लिअर केला. पुन्हा एकदा सांगू आपण काय केलं आपण आपण व्हॅल्यू कशाची टाकली आहे आपण टाकली व्हॅल्यू r ची व्हॅल्यू टाकणार. r ची व्हॅल्यू आपली आलेली आहे काय आली r इज इक्वल टू a 2 इंटू √2 अशी व्हॅल्यू आहे r ची. म्हणजे रेडियसची व्हॅल्यू व्हॉल्यूमच्या म्हणजे रेडियस आहे स्फिअरचा त्याची. जे टाकल्यानंतर काय होतं 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 हा 3 टाइम्स करावा लागणार आहे आपल्याला. तर येतो किती आपला 8 येतो. आणि त्याच्यानंतर आपला राहतोय काय हा √2 राहतोय. हा √2 जो आहे 3 टाइम्स जर केला तर काय एक शिल्लक राहील आणि √2 इंटू 2 काय येतो आपला 2 येतो. मग हा आणि हे 4 आहे हे वरच्या साईडला आहे आणि 4 1 4 आणि आपण काय खाली काय लिहिणार आपण 4 1 4 आणि 4 दुने काय म्हणणार समजा 8 आणि ह्याच्यामध्ये शिल्लक काय राहतात 2 आणि 4 दुने 8 राहणार आपण.
2 आहेत म्हणजे काय जाणार 2 2 दुने 4 आणि 4 त्रिक 12 आलं आणि अंडर रूट 2 आहे असा म्हणजे काय येणार पाय इंटू ए क्यूब डिवाइड बाय 12 इंटू अंडर रूट 2 व्हॅल्यू आली आपली. कशी व्हॅल्यू आली आपली व्हॉल्यूम ऑफ स्पियर आलं. आता आपण पाहतोय स्टेप नंबर 3 टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स. आता टोटल व्हॉल्यूम लिहिताना आपण लिहितोय पहा इथं टोटल व्हॉल्यूम लिहिताना आपल्याला माहिती आहे आपण पाहतोय FCC फेस सेंटर क्यूबिक लॅटिस और CCP और HCP लॅटिस. Unit cell of FCC lattice contains 4 particles. Hence, volume occupied by particles in FCC unit cell is equal to काय करणार आपण ह्याला 4 ने मल्टिप्लाय करणार. का मल्टिप्लाय करणार कारण नंबर ऑफ पार्टिकल FCC मध्ये CCP मध्ये और SCP लॅटिस मध्ये 4 असतात. 4 into pi a cube divided by pi under root 2 is equal to pi a cube 3 अंडर रूट 2 येतो. काय येतो 4 1 4 4 3 काय येतो पहा इथं आपला 12 येतो. 4 1 4 आणि आपला 4 3 किती येणार 12 येणार. Therefore 4 into pi a cube divided by 12 under root 2 is equal to pi into a cube 3 into under root 2. ही काय झाली टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स झालं टोटल व्हॉल्यूम. मग आपण काय करणार आहोत पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू काय आहे आपलं volume occupied by particles in unit cell divided by total volume of unit cell into 100. Volume occupied particle in unit cell किती आहे आपल्या आलेला आहे पाय a cube divided by काय येणार आहे इथं पा 3 अंडर रूट काय येणार पा 2 येणार. त्याच्यानंतर इंटू काय पा टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल a क्यूब आहे. ए क्यूब काय होतं पा याच्यामध्ये ए क्यूब कॅन्सल होतो इंटू 100. पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3.142 3.142 3 इंटू अंडर रूट 2 इंटू 100. पॅकिंग इफिशियन्सी जी आहे पॅकिंग इफिशियन्सी आपली पॅकिंग इफिशियन्सी किती पर्सेंट येते आपली पॅकिंग इफिशियन्सी येते 74%. thus in FCC CCP or HCP crystal lattice 74% of the total volume is occupied by particle and 26 is void volume or empty space. म्हणजे मोकळी जागा जी आहे FCC मध्ये 26% असते आणि पॅकिंग इफिशियन्सी किती असते पहा इथं 74% असते. त्यानंतर आता यूज युअर ब्रेन पॉवर. याच्यामध्ये आपण पाहतोय विच ऑफ द 3 लॅटिस म्हणजे सिंपल क्यूबिक असेल BCC असेल आणि FCC हॅज मोस्ट इफिशियंट पॅकिंग ऑफ पार्टिकल. म्हणजे कोणाची इफिशियंट पॅकिंग आहे कोणाची जास्त प्रमाणामध्ये पॅकिंग आहे. विच वन हॅज लिस्ट इफिशियंट पॅकिंग आपल्याला क्लिअर आहे आपण सांगितलेलं आहे आपण शिकलो 52.34 सिंपल क्यूबिकची पॅकिंग असते 68% BCC ची असते आणि आपण आताच पाहिलं FCC ची 74 असते. म्हणजे व्हॅल्यू कोणाची जास्त FCC ची म्हणजे मोस्ट इफिशियंट पॅकिंग कोणाची FCC ची मोस्ट इफिशियंट पॅकिंग आहे. विच वन हॅज लिस्ट इफिशियंट पॅकिंग कमीत कमी पॅकिंग कोणाची आहे कमीत कमी पॅकिंग आहे SCC ची कारण 52.34 आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपण पाहतो एज लेंथ अँड पार्टिकल पॅरामीटर्स इन क्यूबिक सिस्टीम. त्याचं आपण रिलेशन पाहणार आहेत. पहा आता इथं पाहतोय आपण युनिट सेल आहे त्यानंतर रिलेशन बिटवीन काय म्हणतोय पहा आपण रिलेशन बिटवीन आपण काय म्हणतोय याच्यामध्ये क्लिअर आहे पहा रिलेशन बिटवीन A and R व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल. आता आपण पहिली पाहणार आहे सिंपल क्यूबिक. पहा याच्यामध्ये R चं रिलेशन दिलेलं आहे R इज इक्वल टू काय ते A डिवाइड बाय 2 म्हणजे व्हॅल्यू येताना काय ते पहा इथं 0.5000 A. व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल आपण पाहतोय पाय A क्यूब डिवाइड बाय काय ना 6 इज इक्वल टू काय ना 0.5237 A क्यूब आणि टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल पाय A क्यूब डिवाइड बाय 6 इज इक्वल टू काय ना 0.5237 A क्यूब.
म्हणजे काय आहे रिलेशन आपण पाहतोय. त्याच्यानंतर आहे बीसीसीचं रिलेशन. बीसीसीचं रिलेशन जर पाहिलं आपण तर क्लिअर आहे याच्यामध्ये. काय ते पहा बीसीसीचं रिलेशन आर इज इक्वल टू √3 डिवाइड बाय 4. तर ह्याचं कॅल्क्युलेशन जर केलं आपण तर आर इज इक्वल टू काय ते √3 आणि नंतर 4चं कॅल्क्युलेशन जर केलं तर 0.4330 हे कसं येते आपल्याला क्लिअर आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल, एका पार्टिकलचं व्हॉल्यूम आपल्याला काढायचं आहे √3 πa³ डिवाइड बाय 16. देअरफॉर 0.34 a³ येतं. त्यानंतर हेच आपण टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल्स, आपले पार्टिकल्सने किती व्हॉल्यूम ऑक्युपाइड केले ते पाहतोय आपण. काय ते पहा √3 πa³ डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 0.68 a³ येतं. त्याच्यानंतर आपण पाहतोय पुढं पहा FCC और CCP याचं रिलेशन पाहतोय आपण आताच पाहिले ते R इज इक्वल टू √2a डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 0.3535 इंटू a. आता त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ वन पार्टिकल, एका पार्टिकलचं व्हॉल्यूम किती येणार πa³ डिवाइड बाय 12 √2. याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 0.185 इंटू a³ इज इक्वल टू πa³ डिवाइड बाय 3 इंटू √3 मग 0.74 a³ येतं. म्हणजे हे एज लेंथ आणि पार्टिकल पॅरामीटर जे आहे ते क्यूबिक सिस्टीम मधलं आपण रिलेशन पाहिलं. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहतोय कोऑर्डिनेशन नंबर अँड पॅकिंग इफिशियन्सी इन सिस्टीम. आता लॅटिस आहे सिंपल लॅटिस, कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲटम्स अँड पॅकिंग इफिशियन्सी. पहा कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ॲटम्स SC आपण पाहतोय आधी लॅटिस. नंतर 4 इन सेम लेयर, 1 डायरेक्टली अबोव अँड 1 डायरेक्टली बिलो. पॅक इफिशियन्सी किती राहते त्याची 52.40%. त्याच्यानंतर आहे BCC बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर, बॉडी सेंटर क्युबिक क्रिस्टल. त्याच्यामध्ये आहे 4 इन द लेयर बिलो and 1 in the layer above. पहा 4 in the layer below, 1 in the layer above. पहा ह्याच्यामध्ये काय येते पहा ह्याच्यामध्ये ह्याची पॅक इफिशियन्सी जी आहे 68% येते. तर जर FCC CCP आणि HCP मध्ये पाहतोय जर कोऑर्डिनेशन नंबर 12 असेल 6 इन इट्स ओन लेयर, 6 त्याच्या स्वतःच्या लेयर मध्ये असतात, 3 अबोव द लेयर, 3 बिलो द लेयर. त्याची पॅक इफिशियन्सी जी आहे त्याची पॅक इफिशियन्सी असते किती पाहिजे 74%. आपण काय सांगतो याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर वरून त्याची पॅक इफिशियन्सी आपण पाहतोय. कोऑर्डिनेशन नंबर जर 6 असेल पॅक इफिशियन्सी म्हणजे लॅटिस कोणता SC आहे सिंपल क्युबिक आहे 52.4. नंतर बॉडी सेंटर क्युबिक क्रिस्टल आहे त्याची जी आहे पॅक इफिशियन्सी किती आहे 68 आहे, 4 इन द लेयर बिलो आणि 1 इन द लेयर अबोव. त्याच्यानंतर आहे FCC म्हणजे CCP किंवा HCP मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 12 असेल त्याची पॅक इफिशियन्सी किती आहे 74% आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण पाहतोय, पुढचा पॉईंट आहे आपला नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल्स इन x ग्राम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल. नंबर ऑफ पार्टिकल आणि number of particles and unit cell in x gram of metallic crystal. आपण पाहतो याच्यामध्ये number of particles and the number of unit cells in the given mass of metal can be calculated from the known parameters of unit cell, namely number of particles n per unit cell and volume a³ of unit cell. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल जे आहेत आपण फाइंड आउट करत असताना नॉन पार्टिकल्स आपण कोणते आहेत n पर युनिट सेल, व्हॉल्यूम a³ ऑफ युनिट सेल. आता डेन्सिटी and molar mass of a metal are related to each other through unit cell parameter as shown below. म्हणजे number of particles and number of unit cell in a given mass of metals can be calculated by. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल असतील किंवा नंबर ऑफ युनिट सेल फाइंड आउट करायचे असतील तर आपलं कोणते पॅरामीटर त्यांनी सांगितलंय
unit cell, namely number of particles n per unit cell, and volume a cube of unit cell, and density and molar mass of a metal are related to each other through the unit cell parameter as shown below. आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइड बाय व्हॉल्यूम, मास डिवाइड बाय व्हॉल्यूम. मग आपल्याला माहिती आहे मास पाठीमागे शिकलो होतो आपण. मास इज इक्वल टू काय आहे, नंबर ऑफ पार्टिकल इन युनिट सेल, नंबर ऑफ पार्टिकल इन युनिट सेल इंटू काय, मास डिवाइड बाय एन ए वेगवेगळा नंबर डिवाइड बाय काय, व्हॉल्यूम ऑफ काय म्हणणार आपण इथं युनिट सेल येतं. म्हणजे मास ज्या अशा पद्धतीत सुद्धा आपण काय करू शकतो, डिनोट करू शकतो. मग रो इज इक्वल टू एन डिवाइड बाय ए क्यूब इंटू एम डिवाइड बाय एन ए. कॅपिटल एम इज इक्वल टू काय येणार आपला, काय रिअरेंज केले फक्त, हे काय वेगळं काय केलेलं नाही. काय हा इथं आहे असा राहतो, हा काय इथं डिवाइड इकडे गेला मल्टिप्लाय झालाय, हा इथं डिवाइड मल्टिप्लाय झाला, रो आहे असाच, आणि हा इथं वरती आहे, हा काय इथं बिलो येतो, म्हणजे इथं मल्टिप्लाय झाला डिवाइड होतो. म्हणजे मोलर मास इज इक्वल टू रो इंटू ए क्यूब इंटू एन ए डिवाइड बाय एन स्मॉल एन, नंबर ऑफ particles per unit cell, where n is the number of particles in unit cell and a cube is the volume of unit cell. इथं क्लिअर आहे. हा अवोगाड्रो नंबर आहे आणि हा काय पा डेन्सिटी आहे, ही काय पा मोलर मास आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉइंट पाहतोय, नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्राम मेटल. नंबर ऑफ पार्टिकल एक्स ग्रामच्या मेटल मध्ये किती असतील ते आपल्याला पाहायचं आहे. मोलर मास कंटेन्स एन ए पार्टिकल्स, Na particles. The x gram metal contains x into Na divided by m particles. म्हणजे m contains Na particles, मग एवढे नंबर ऑफ पार्टिकल्स असतात. तर x ग्राम ऑफ मेटल मध्ये किती असतील, x into Na divided by m particles. सबस्टिट्यूशन ऑफ m gives. आता m ची व्हॅल्यू आपल्याला फक्त आपण पाठीमागे जी काढली ही व्हॅल्यू काय केली आपण याच्यामध्ये पुट केलेली आहे. पुट केल्यानंतर काय होतं पा, number of particle s gram is equal to x into Na divided by rho into a cube Na divided by काय येणार पा इथं, डिवाइड बाय येणार आपला इथं स्मॉल n. हा डिवाइड इकडे वरती आल्यानंतर काय होतो, मल्टिप्लाय होतो. क्लिअर आहे. Na गेट कॅन्सल, xn इंटू रो डिवाइड बाय ए क्यूब. हे काय करतो आपण, नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्राम ऑफ मेटल्स. व्हॅल्यू फक्त आपण m ची व्हॅल्यू इथं टाकलेली आहे. इथं टाकल्यानंतर काय होतंय याच्यामध्ये पहा, हा इथं डिवाइड आहे असा डिवाइड होतो, हा रो ए क्यूब एन ए आणि स्मॉल एन, आधी एक्स एन ए हा एन ए हा वेगळा नंबर जो आहे तो कॅन्सल होतो, एक्स एन डिवाइड बाय रो इंटू ए क्यूब. त्यानंतर आहे नंबर ऑफ युनिट सेल इन एक्स ग्राम मेटल, एन पार्टिकल करस्पॉन्ड टू 1 युनिट सेल. Therefore, xn divided by rho into a cube particles correspond to xn divided by rho into a cube into 1 divided by n unit cell. नंबर ऑफ युनिट सेल जरी काढायचे असतील तरी काय करतोय पा, सिंपल आहे आपलं, xn divided by a cube into 1 divided by n. म्हणजे नंबर ऑफ युनिट सेल इन ग्राम ऑफ मेटल इज इक्वल टू काय येत आहे पा इथं, x डिवाइड बाय रो इंटू ए क्यूब, कारण हा n गेट कॅन्सल, n गेट कॅन्सल, म्हणजे नंबर ऑफ युनिट सेल जर काढायचे असतील तर x डिवाइड बाय रो इंटू ए क्यूब येतं. त्यानंतर आहे नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम व्ही ऑफ मेटल इज इक्वल टू व्ही डिवाइड बाय काय येणार पा आपला ए क्यूब येणार. नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम ऑफ मेटल, व्हॉल्यूम मध्ये काढायचं असतील तर p डिवाइड बाय काय येणार पा ए क्यूब येणार. त्याच्यानंतर पुढे दिलेला आहे प्रॉब्लेम, आपण तो प्रॉब्लेम पाहतोय. A compound made of elements C and D crystallizes in FCC structure. पहा, FCC स्ट्रक्चर मध्ये फेज सेंटर क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये काय होतात, हे क्रिस्टलाइज होतात, मग त्याच्यामध्ये तयार होतात. atoms of C are present at the corner of the cube. म्हणजे हा ॲटम जो आहे, सी ॲटम जो आहे कॉर्नरला, प्रत्येक कॉर्नरला जो आहे तो काय पा प्रेझेंट आहे. atoms of D are at the center of faces of the cube. What is the formula of the compound? क्लियर आहे. हा सी जर कॉर्नरला असेल तर एकच राहणार आहे आपला, सिंपल आहे. सी जर कॉर्नरला असेल तर 1/8 × 8 एकच ॲटम राहणार,
आणि हा डी जर सेंटरला फेसला असेल, फेस सेंटरला, तो काय येणार आहे 1/2 इंटू काय येणार पा 1/2 इंटू 6 म्हणजे 3, म्हणजे CD3 आपला जो आता फॉर्म्युला येणार आहे. आपण इन डिटेल मध्ये आपण पाहू. सोल्युशन आहे C atoms are present at the corner. The contribution of each corner atom to unit cell is 1/8 atoms. Hence, the number of atoms that belongs to unit cell is equal to 8 into 1/8 is equal to 1. D atoms are at the center of 6 faces of unit cell. Each face center atom is shared between 2 cubes. म्हणजे एक फेज जे आहे ते 2 क्यूब्स ने काय ते शेअर होते. आपण हे पाठीमागे शिकलेलो आहोत. त्याच्यामुळे hence the contribution of each phase center atom to the unit cell is 1/2 atoms. Therefore, number of atom D atom that belong to unit cell is 1/2 into 6, 3. There are 1 atom, 1 C atom and 3 D atoms in unit cell. Therefore, formula of compound is equal to CD3. आता पुढचा आपण एक प्रॉब्लेम पाहणार आहेत. पहिला प्रॉब्लेम आहे पहा. प्रॉब्लेम नंबर 1.3. Unit cell of metallic silver is FCC. If the radius of silver atom is 144.4 picometer, calculate edge length of unit cell, volume of silver atom, percent of the volume of a unit cell that is occupied by silver atoms, percent of empty space. आपण हे सगळे क्लिअर हळूहळू करणार आहे लगेच. फॉर FCC युनिट सेल आपण पाठीमागे रिलेशन पाहिले FCC युनिट सेलचं. पहा R इज इक्वल टू काय येणार 0.3535 इंटू काय येणार पहा A. R इज इक्वल टू व्हॅल्यू दिलेली आपली 144.4 पिकोमीटर. आता मीटर मध्ये करत असेल तर 10⁻12 मध्ये त्याला काय करणार आपण पहा मल्टिप्लाय करणार आहोत. आता 10⁻12 ने मल्टिप्लाय करताना इथे दिलेलं आहे कन्वर्जन 144.4 इंटू 10⁻12 मीटर येईल इज इक्वल टू 144.4 इंटू 10⁻10 सेंटीमीटर येईल. आता therefore काय येणार आपला A ची व्हॅल्यू एज लेंथ काढणार आहेत आपण पाठीमागे रिलेशन शिकलो. R इज इक्वल टू 0.3535 इंटू A इज इक्वल टू R डिवाइड बाय 0.3535 इज इक्वल टू R ची व्हॅल्यू आपली दिलेली आहे. सेंटीमीटर मध्ये करणार CGS मध्ये करणार आपण 144.4 इंटू 10⁻10 सेंटीमीटर डिवाइड बाय 0.3535 एज लेंथ निघेल आपली. एज लेंथ हे कॅल्क्युलेशन जर केलं तर एज लेंथ काय ते 4.085 इंटू 10⁻8 सेंटीमीटर. त्याच्यानंतर पुढे आहे व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ॲटम. व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ॲटम मध्ये आपण लिहिणार 4/3 पाय R क्यूब. 4/3 पाय R क्यूब मध्ये आपण लिहिणार 4/3 इंटू पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. व्हॉल्यूम काढताना 4/3 व्हॉल्यूम आपल्याला फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे 4/3 पाय R क्यूब. मग 3.142 इंटू R ची व्हॅल्यू काय पहा 144.4 इंटू 10⁻10 सेंटीमीटर. क्लिअर आहे. ह्याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं ह्याचं कॅल्क्युलेशन तर काय ते पहा 1.261 इंटू 10⁻23 सेंटीमीटर क्यूब. हा क्यूब काय तो क्लिअर आहे. ह्याचा क्यूब काढणार आपण ह्याचा क्यूब काढणार. ह्याचा क्यूब म्हणजे ह्याला 10⁻10 इंटू 3 -30 येतं. मग हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय ते पहा 1.261 इंटू 10⁻23 सेंटीमीटर क्यूब. त्याच्यानंतर आहे पुढं आपलं व्हॉल्यूम निघलं. आपलं काय सांगितलं पहिला एज लेंथ निघलं व्हॉल्यूम पण निघाला. आता इन FCC युनिट सेल देयर आर 4 सिल्वर ॲटम्स. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 4 सिल्वर ॲटम्स इज इक्वल टू काय करणार आपण हा एका सिल्वर ॲटमचं काढलं इंटू काय करणार आपण त्याला 4 इंटू 1.26 इंटू 10⁻23 सेंटीमीटर क्यूब येतं. 5.044 इंटू 10⁻23 आन्सर येताना काय येतं सेंटीमीटर क्यूब मध्ये येतं. म्हणजे हे काय झालं आपलं हे आपण काय काढलंय पाहिजे 4 ॲटम्सने किती व्हॉल्यूम ऑक्युपाइड केलं. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल टोटल व्हॉल्यूम जर काढायचं म्हणेल आपल्याला तर काय ते पहा टोटल व्हॉल्यूम काढताना याची व्हॅल्यू दिलेली आहे काय 4.085 इंटू 10⁻8 सेंटीमीटर. आपण काय काढलं हे टोटल व्हॉल्यूम नाही काढलं आपण काय काढलं 4 ॲटमचं काढलं म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय सिल्वर ॲटम्स. आता टोटल व्हॉल्यूम इज इक्वल टू एक फॉर्म्युला आहे
काय 4.085 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर आणि त्याचा क्यूब जर केला तर 6.817 इंटू 10⁻23 सेंटीमीटर क्यूब येतं. Percent of volume occupied by silver atoms is equal to volume occupied by atoms in unit cell divided by total volume of unit cell into 100. Volume occupied by unit cell किती आहे पहा, particles ने किती केलंय 5.044 into 10⁻23. टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती आलाय पहा आपला 6.817 into 10⁻23 सेंटीमीटर क्यूब गेट कॅन्सल. 10⁻23 10⁻23 गेट कॅन्सल. असं कॅल्क्युलेशन जर केलं तर काय पर्सेंट ऑक्युपाइड बाय सिल्वर ॲटम्स किती आहे 74%. एम्प्टी स्पेस किती येणार 100-74 26% आपली एम्प्टी स्पेस जी आहे ती एम्प्टी स्पेस काय ते पाहायच्या मध्ये येते. त्यानंतर पुढचा प्रॉब्लेम आहे आपला प्रॉब्लेम नंबर 1.4. A compound is formed by two elements A and B. Atoms of elements B form CCP structure. Atoms of A occupy 1/3 of tetrahedroids. What is the formula of compound? हा फॉर्म्युला काय तो आपण इथे पाहणार आहोत. सोल्युशन दिलेला आहे. Atoms of element B form CCP structure and the number of tetrahedroids generated in twice the number of B atoms. म्हणजे नंबर ऑफ हॉइड्स किती येणार आपले 2B येणार. काय पहा जेवढे टेट्राहायड्रोहाइड जर पाठीमागे शिकलोत आपण बाय ॲटम जर एक असेल त्याला काय टेट्राहायड्रोहाइड जर असतील त्याला काय करणार आपण 2 ने मल्टिप्लाय करतो. म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स किती आहे तिथं बी ॲटम्स आहेत. मग नंबर ऑफ टेट्राहायड्रोहाइड्स केणार 2 into B. ॲटम्स ऑक्युपाय 1/3 ऑफ दिस टेट्राहायड्रोहाइड्स. म्हणजे काय नंबर ऑफ ॲटम्स A ॲटम्स इज इक्वल टू 2B into 1/3. म्हणजे रेशो आहे ए आणि बी ॲटमचा 2-3B रेस टू 1B. म्हणजे हा फॉर्म्युला जो आहे आपला काय येणार आहे पहा फॉर्म्युला जर पाहिला आपण तर 2/3:1 म्हणजे काय येणार 2 येणार म्हणजे A2 आणि B3 जो फॉर्म्युला आहे त्याचा. त्याच्यानंतर आहे पुढं प्रॉब्लेम नंबर 1.5. निओबियम फॉर्म्स BCC स्ट्रक्चर. निओबियम जे आहे ते BCC स्ट्रक्चर तयार करतं. डेन्सिटी ऑफ निओबियम इज 8.55 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आणि एज लेंथ जी आहे एज लेंथ ऑफ युनिट सेल इज 330.6 पिकोमीटर. हाउ मेनी ॲटम्स आणि युनिट सेल्स आर प्रेझेंट इन 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम. आता ह्याच्यामध्ये जे दिलं ते पाहू आपण. ह्याच्यामध्ये काय पहा नंबर ऑफ ॲटम्स इज ग्राम ऑफ निओबियम. नंबर ऑफ ॲटम जर काढायचे म्हणले तर हाउ मेनी ॲटम्स सांगितले पाठीमागे शिकलो आता आपण x into n divided by rho into a cube डेन्सिटी into व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. x दिलेला आहे 0.5 ग्राम. नंबर ऑफ ॲटम n इज इक्वल टू नंबर ऑफ ॲटम्स किती येणार 2 येणार कारण BCC स्ट्रक्चर आहे. रो ची व्हॅल्यू दिली आहे म्हणजे डेन्सिटी दिली आहे 8.55 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. त्यानंतर युनिट सेलची एज लेंथ पण दिली आहे 330.6 पिकोमीटर. देअरफॉर 3.306 into 10⁻⁸ काय येणार पहा आपला इथं -8 सेंटीमीटर. नंबर ऑफ ॲटम्स इन 0.5 ग्राम ऑफ निओबियम इज इक्वल टू काय पहा सिंपल आहे 0.5 ग्राम 2 त्याच्यानंतर रोची व्हॅल्यू पण दिलेली आहे आणि ह्याचं फक्त पिकोमीटर सेंटीमीटर मध्ये केलं 3.306 into 10⁻⁸ सेंटीमीटर क्यूब. तर व्हॅल्यू किती येते आपले 3.25 into 10⁻21. हे काय झाली नंबर ऑफ ॲटम्स. हाउ मेनी नंबर ऑफ ॲटम्स नंबर ऑफ ॲटम्स एवढे आहेत. आता नंबर ऑफ युनिट सेल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्राम पाठीमागे आपण शिकलो आताच x डिवाइड बाय रो इंटू a क्यूब. नंबर ऑफ युनिट सेल इन 0.5 ग्राम ऑफ निओबियम किती आहेत पहा नंबर ऑफ युनिट सेल 0.5 इंटू काय येणार पहा आपण 0.5 ग्राम इंटू 2 डिवाइड बाय काय पाहिजे रोची व्हॅल्यू किती आहे रोची व्हॅल्यू 8.55 इंटू 3.306 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर क्यूब. नंबर ऑफ किती येते पहा नंबर ऑफ युनिट सेल इन x ग्राम 1.62 इंटू 10⁻⁶ काय येणार पहा आपला 21.
त्याच्यानंतर आहे पुढचा compound forms HCP structure. What is the number of octahedral voids, tetrahedral voids, and total voids formed in 0.4 mole of liter. आता इथे लिहितोय आपण number of atoms in 0.4 mole is equal to काय येणार पहा सोल्युशन दिलेलं आहे 0.4 into Na 0.4 into 6.022 into 10 raised to 23. हे number of atoms आपले निघतील. Number of octahedral voids is equal to number of atoms म्हणजे काय पहा 2.4098 into 10 raised to काय येणार आहे पहा 23. नंतर काय नंबर ऑफ octahedral voids नंबर ऑफ atoms जेवढे नंबर ऑफ atoms असतील तेवढे octahedral voids असतात. आता नंबर ऑफ tetrahedral voids is equal to 2 into number of atoms म्हणजे काय येणार पहा 4.818 into 10 raised to 23. टोटल नंबर ऑफ voids किती आहे पहा टोटल नंबर ऑफ voids दोघांची काय करणार आपण बेरीज करणार काय 2.409 into 10 raised to 23 plus 4.818 into 10 raised to 23 या दोन्हींची बेरीज जर केली टोटल नंबर ऑफ voids किती येणार 7.227 into 10 raised to 23 नंबर ऑफ voids येतात. धन्यवाद. ते लेक्चर आपण काय करूया स्टॉप करूया. लेक्चर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.